हे दयानिधे श्री कृपा घन। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दत्त नाम हे वंदू आदरे, बंद सोडवी नाम सादरे। कामवासना तोडी कल्पना, हे दयानिधे श्री कृपा घना। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मायबाबा, आपण गीतेचा आढावा पाहत आहोत। त्या आढाव्यामध्ये तुम्ही सगळे सांसारिक जीव आहात, संसारामध्ये गुरफटले आहात, त्यामुळं तुम्हाला गीतेचा अभ्यास करणं शक्य होत नाही, संसारातून सुटणं शक्य होत नाही। परंतु त्यातूनच तुमचं भलं कसं होईल याचा विचार मी केला आणि तुम्हाला मग मी हे यूट्यूब चॅनलवर, आजकाल सगळे लोक यूट्यूबवर असतात आणि मग तुम्ही सगळेजण घाण व्हिडिओ तर बघतातच, परंतु एखादा तरी चांगला व्हिडिओ तुमच्यापर्यंत यावा ह्या दृष्टीनं मी हे गीतेचं ज्ञान तुम्हाला सांगतो। तर गीतेचं ज्ञान तुम्ही गीता वाचत नाही, गीता त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही कारण संस्कृत आहे, परंतु तर तुम्हाला तो अर्थ कळावा। श्रीकृष्ण महाराजांनी नेमकं काय सांगितलं आहे आपल्याला गीतेमध्ये आणि आपण काय करायला पाहिजे, तर तो जो मार्ग आहे सोपा, तर तो सोपा मार्ग मी तुम्हाला सांगत आहे। तर यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे की श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं आहे काय आपल्याला गीतेमध्ये आणि आपल्याला करायचं आहे काय, त्याच्यावर अंमल काय करायचा आहे, तर त्या दृष्टीनं मी तुमच्या पुढं हे तत्त्वज्ञान मांडत आहे। मायबाबो, हे अतिशय अमूल्य असं तत्त्वज्ञान आहे। इथे गुह्य तमम शास्त्र, श्रीकृष्ण महाराज म्हणले हे गुह्य असं शास्त्र आहे। इथे गुह्य तमम शास्त्र मी तर मुक्तम मायानगर आणि येतच बुद्धा बुद्धी माणसात कृतकृतच भारत। आणि हे शास्त्र ऐकून माणूस बुद्धिमान होतो, कृतकृत्य होतो। मग तुम्ही बुद्धिमान व्हावा, तुम्ही कृतकृत्य व्हावा अशी माझी आंतरिक इच्छा आहे मायबापो। तर त्यामुळं मी हे शास्त्र तुमच्या पुढे सांगत आहे। तर आणि संत ज्ञानेश्वर बी गीतेबद्दल काय म्हणले माहिती आहे का, ते म्हणले हा वेदार्थ सगुरू। संत ज्ञानेश्वर माऊलीनं ज्यावेळेस गीतेवर ज्ञानेश्वर हा ग्रंथ लिहिला, त्या ज्ञानेश्वरीमध्ये ते म्हणतात की हा वेदार्थ सागरू, हा वेदाच्या अर्थाचा सागर आहे, आता निद्रिताचा गुरु आणि प्रत्यक्ष परमेश्वर अनुवादिला। असे हे आगात जिथे वेळावती वत तिथे हे अल्पमीमती मंद काय होय, असं संत ज्ञानेश्वर माऊली गीतेबद्दल बोलतात। तर हे गीतेचं ज्ञान मायबाबा तुम्ही तर पठण करू शकत नाहीत, तुम्ही त्याचा अर्थ लावू शकत नाहीत, परंतु तुम्ही संसारात गुंतलेले आहेत, पण तुम्हाला त्याच्यातून काहीतरी ज्ञान व्हावं ह्या दृष्टीने मी तुम्हाला सांगत आहे। तर गीतेमध्ये अर्जुनानं दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना विचारलं की बाबा, श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणले की तू एक बुद्धी एकाग्र कर, एकच मत ठेवतो आणि एक मत ठेव आणि एक बुद्धी कर। आणि कारण अव्यवसायात्मक बुद्धी रेखे हे कुरुनंदन असे म्हणले ते, आणि बहु अव्यवसायात्मक बुद्धीला अनेक शाखा असतात म्हणले, तर तू एक बुद्धी कर, मन स्थिर कर। आणि मग त्यानं विचारलं की तो स्थिर बुद्धीवाला माणूस म्हणजे त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात, तर तो माणूस कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो हे मला सांगा। आणि त्यात मग श्रीकृष्ण महाराज त्याला हे सांगतात। तर आपण त्यातली 2 वचनं घेतलेत की, आणि त्या 2 श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं आहे आणि त्या अर्थात आपण त्या श्रीकृष्ण महाराजाचं मत मी तुम्हाला तुमच्या पुढं ठेवलं आहे। आणि पुन्हा त्यात आपल्याला कसं वागायचं, श्रीकृष्ण महाराजाचं मत आपल्या जीवनात कसं उतरवायचं हे देखील सांगितलं। आता मी तुम्हाला त्याच्या पुढचा श्लोक सांगतो। बाबा, श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना यदा सहनते चायम कुर्मोंगानी वसरेसा इंद्रियार्थेंबे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। कासव असतंय, तर कासव काय करतंय, त्याला संकट आलं की आपले जे हातपाय ते त्या कवचामध्ये घेते
ते जे त्याचं शरीर आहे ना त्याच्यामध्ये ओढून घेते. म्हणजे संकट आलं की ते आपलं शरीर, आपले हातपाय आहे ते त्या कवचामध्ये घेते. तर त्याप्रमाणे जो योगी माणूस आहे किंवा संसारी असू द्या, पण त्यानं काय केलं पाहिजे, आपले संकट आले की आपल्यावर कोणाचे 7 वैरी येते. काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार, दंभ असे 7 शत्रू आहेत आपल्याला. तर ते शत्रू तर आपल्यावर नेहमी वार करत असतात. म्हणून त्या शत्रूपासून आपल्याला काम उत्पन्न झाला की आपण ते आवरलं पाहिजे आपली इंद्रिय. क्रोध उत्पन्न झाला की आपलं आवरलं पाहिजे. आपण त्रिगुणानं बांधलेलो आहोत. आपण त्रिगुणाप्रमाणेच चालतो. आपण आपल्या मनाप्रमाणे कधीच चालत नाहीत. त्यामुळं ह्या त्रिगुणाच्या आपण बाहेर गेलो पाहिजेत आणि आपल्या मनानं चाललो पाहिजेत आपण. तर मग काय आपल्याला रजोगुण उत्पन्न होतच असतो. कारण रजोगुणानं आपण बांधलेलो रजोगुण उत्पन्न होतो, पण त्या रजोगुणाच्या आहारी आपण जायचं नाही. तमोगुण उत्पन्न होतो, पण तमोगुणाच्या आहारी आपण जायचं नाही. सत्वगुण उत्पन्न होतो, पण सत्वगुणाच्या देखील आहारी सत्वगुण आला तर आला, पण सत्वामध्ये अभिमान येत असतो, तर तो अभिमान आपल्याला येऊ द्यायचा नाही. तर असं प्रकारे जर आपण वागलो तर आपलं भलं होतं आहे. आणि हेच वागण्याचं आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला उपदेश दिलेला आहे. ते म्हणले, यदा सहळतेच आहे कुर्मोंगानी सर्वशा इंद्रियार्थेमे तस्य प्रतिष्ठिता. जसं कासव संकट आल्यावर आपले हातपाय मधात घेतं आहे, त्याप्रमाणे आपण आपले इंद्रिय, आपल्याला 10 इंद्रिय आहेत. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. तर ह्या इंद्रिय इतके बेकार येतं. इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसभम मन. ते इंद्रिय एवढे बेकार आहेत की ते आपलं चांगलं मन देखील हरवून टाकतात. तर विश्वामित्र ऋषी होते. तर विश्वामित्र ऋषीनं म्हणतात की 1400 वर्षे तपश्चर्या केली. आणि मग तपश्चर्या केल्यानंतर तिथं मेनका नावाची एक रंभा म्हणजे स्वर्गातली परी आली. आणि तिनं म्हणजे तिच्या हावभावाला हा भुलला. विश्वामित्र ऋषी भुलले. कारण इंद्रिय याच्या ताब्यात राहिले नाही. यायचं मन तिच्याकडे गेलं. म्हणजे सगळे इंद्रिय तिच्याकडे गेले आणि इंद्रियाने यायचा घात केला. कोणाचा? विश्वामित्र ऋषीचा. आणि ती तपश्चर्या भंग पावली. तर इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसभन मन. त्यानं जर विश्वामित्र ऋषीनं जर आपले इंद्रिय ताब्यात ठेवले असते तर त्याचं तप वाया गेलं नसतं. 1400 वर्षाचं तप त्याचं वाया गेलं. तर बघा आपण नेहमी शिव म्हणजे महादेवाच्या मंदिरात जात असतो. जुने हेमाडपंथी मंदिरं तुम्ही जर पाहिले तर तिथं तुम्हाला जातात, प्रवेश करताच त्या प्रवेशद्वारा मधामध्ये एक कासवाची प्रतिमा लावलेली दिसते. तर ती का लावतात बरं तिथं कासवाची प्रतिमा? कारण ती तुम्हाला ग्रस्थाश्रमाला, महिलाला आणि साधू पुरुषाला ते तुम्हाला दिलेलं ते हे म्हणजे चिन्ह आहे. जसे की बसला रोडला चिन्ह असतात की हे पुढं असं आहे, पुढं तसं आहे, पुढं धोका आहे. तर असे चिन्ह. तर ते कासव म्हणजे तुम्हाला धोका तुमच्या जीवनात दाखविणारं चिन्ह आहे. तर ते कासव काय म्हणते की भल्या माणसं, मी जसे माझे इंद्रिय संकट आल्यावर ताब्यात घेतो म्हणजे पोटात घेतो, त्याप्रमाणे तुम्ही तुमचे इंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय हे ताब्यात ठेवा. कारण इथं मंदिरामध्ये सजल्या धगलेल्या स्त्रिया येत असतात आणि मग त्या स्त्रियाकडे पाहून तुमचं मन विकारलं जातं आहे. तर ते तुमचं मन विकरू नये. त्यामुळं तिथं साधूचं मन विकरू नये. पुन्हा ग्रस्थाश्रमाला देखील तो नियम लागू आहे. त्याचं देखील मन विकरू नये आणि स्त्रियांचं मन देखील विकरू नये. तर त्यामुळं तुम्हाला हा संदेश आहे. हा जो मूर्ती ती प्रतिमा दाखवलेली असते ना कासवाची, ते कासव सांगते की मी जसे हातपाय पोटात घेतो संकट आल्यावर, तसं तुम्ही देखील तुमचे इंद्रिय ताब्यात ठेवले पाहिजे. असा संदेश त्या कासवाद्वारे श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला दिलेला आहे बाबा. आणि तुम्ही तो संदेश शिरोधारी म्हणून आपल्या जीवनामध्ये आपले इंद्रिय ताब्यात ठेवली पाहिजे. कारण इंद्रियामुळंच आपण वाया जातो. इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसभम मम असं 3ऱ्या अध्यायामध्ये
श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेलं आहे. तर मायबापो इंद्रिय श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे की इंद्रिय ताब्यात ठेवा, तर तुम्ही तसे इंद्रिय ताब्यात ठेवा आणि इंद्रियाला कुठं भटकटू देऊ नका आणि त्याच्या मागं तुम्ही भरकटू नका आणि तुमचं वाईट करून घेऊ नका, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि दुसरी एक विनंती करतो की हा जो देवल ऑफिशियल ग्रुप आहे, या ग्रुपवर जर तुम्ही नवीन असतात तर ज्यानं सबस्क्राईब केलं त्याची गोष्ट नाही, पण जे नवीन असेल तर त्यानं असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.